सर्वांना नमस्कार. क्लास 12th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, चॅप्टर नंबर 4, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, भागीदाराची निवृत्ती. लेक्चर नंबर 8, सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 4, काळे गोरे अँड पांढरे. पेज नंबर 176 and 177. Next. Problem number 4, page number 176. काळे गोरे and पांढरे were partners sharing profits and losses in the ratio 3:2. तिनास 2. Their balance sheet as on 31st March 2018 is as follows. काळे गोरे अँड पांढरे तिघेजण पार्टनर्स आहेत. त्यांचा नफा आणि तोटा वाटून घेण्याचे प्रमाण 3:2 आहे. म्हणजे 3 + 3 + 2 8, म्हणजे 3/8, 3/8 आणि 2/8 हा त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे. प्रॉफिट शेअरिंग रेशो. Balance sheet as on 31st March 2018. Liabilities amount rupees, assets amount rupees. Capital account. काळे 11,000, गोरे 15,000, पांढरे 8,000. क्रेडिटर्स धनकोंचे देणे 8,900. बिल्स पेबल देय हुंडी 2,000. रिझर्व्ह फंड राखीव निधी 4,000. टोटल 48,900. ॲसेट बिल्डिंग 10,000, प्लांट अँड मशिनरी 10,700. लाईव्ह स्टॉक याचा अर्थ पशुधन 10,000. डेटर्स आवर कस्टमर 5,000. स्टॉक 6,000. बँक बॅलन्स 6,600. टोटल 48,900. हा उदाहरणातील बॅलन्स शीट आहे. नेक्स्ट. ॲडजस्टमेंट. ऑन 1st April 2018, Mr. Pandre retired from the firm on the following terms. First adjustment. Asset to be revalued as stock rupees 6,300. स्टॉकची किंमत आपल्याला 6,300 ठेवायची आहे. प्लांट अँड मशिनरी रुपीज 10,000. प्लांट अँड मशिनरीची किंमत आपल्याला 10,000 रुपये ठेवायची आहे. आणि पशुधन लाईव्ह स्टॉक रुपीज 10,200. 10,200 आपल्याला पशुधनची प्राईस ठेवायची आहे. Second adjustment. Goodwill of the firm is to be valued at rupees 4,000. However, only Pandre's share in it is to be raised in the books and written off immediately. म्हणजे गुडविलच्या आपल्याला 2 एंट्री करायच्यात. एक म्हणजे रेज कायम केले आणि बी म्हणजे रिटर्न ऑफ वजा केले. म्हणजे एमध्ये आपण रेजची एंट्री करणार आणि बी म्हणून आपण रिटर्न ऑफची वजा करणे नाहीसे करणे याची आपण 2 एंट्रीज करणार आहोत. आता त्यांचा रेशो जो दिलेला आहे तो आहे 3:2.
आणि यामध्ये पांढरे निवृत्त झालेला आहे. मग काळे आणि गोरेचा रेशो राहिलेला आहे 3:3, म्हणजेच 3:1 आणि 3:1 याचा अर्थ 1:1 हा रेशो राहिलेला आहे. आणि म्हणून गुडविलच्या एंट्रीज करताना आता फर्मचं गुडविल आहे 4,000 रुपये. फर्मचं गुडविल 4,000 भागिले 8 म्हणजे 8×5 = 40, म्हणजे 500 भागाकार आलेला आहे. आणि म्हणून आता जर्नल एंट्री करताना काय होईल तर हे जे गुडविल आहे पांढरेचं गुडविल, त्यामध्ये पहिली एंट्री जी आहे ए, तर त्याचं गुडविल जे आहे ते किती येणार आहे तर गुडविल ऑफ पांढरे 4,000 एकूण फर्मचं गुडविल भागिले रेशो आहे 8, म्हणजे 8×5 = 40, आणि त्याचा जो रेशो आहे तो आहे 2, म्हणजे 500 × 2 = 1,000. मग 1,000 गुडविल जे आहे पांढरेचं त्याची जर्नल एंट्री करताना ए जर्नल एंट्री होईल गुडविल अकाउंट डेबिट 1,000 टू पांढरे कॅपिटल अकाउंट 1,000 अशी ए नंबरची एंट्री होईल. आणि बी ही झाली रेज एंट्री झाली, रेज म्हणजे कायम केली. आणि बी आता रिटर्न ऑफची एंट्री जी आहे, आता इथं गुडविल अकाउंट डेबिट आहे तो क्रेडिट होईल. आणि म्हणून काळे अकाउंट डेबिट, नंतर गोरे अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट आहे 1,000, आणि त्यांचा रेशो न्यू रेशो आलेला आहे 3:3, म्हणजे 3:1 1:1 म्हणजे 1,000 भागिले 2 करायचे, म्हणजे काळे अकाउंट डेबिट 500 रुपये, गोरे अकाउंट डेबिट 500 रुपये टू गुडविल अकाउंट 1,000 रुपये. अशा गुडविलच्या 2 एंट्रीज आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे. नेक्स्ट, ॲडजस्टमेंट नंबर 3, RDD टू बी मेंटेन ॲट 10% ऑन डेटर्स. डेटर्सवर 10% RDD वजा करायचे. आणि दुसरा इफेक्ट द्यायचा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला. 4 नंबरची ॲडजस्टमेंट आहे ₹100 टू बी रिटर्न ऑफ फ्रॉम क्रेडिटर्स. आणि क्रेडिटर्समधून 100 रुपये आपण वजा करायचे आहेत. हा आपला इन्कम आहे, त्यामुळे क्रेडिटर्समधून 100 रुपये वजा करायचे. आणि इन्कम असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला क्रेडिटर्स 100 रुपये घ्यायचे. 5 नंबरची ॲडजस्टमेंट, द अमाऊंट पेएबल टू मिस्टर पांढरे टू बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. आणि मिस्टर पांढरेची जी काय रक्कम येईल आफ्टर रिटायरमेंट ती त्याच्या लोन अकाउंटला फर्म ट्रान्सफर करेल. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पांढरेच प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. पाहूया आपण आता सोल्युशन. तर
सोल्युशनमध्ये इन द बुक्स ऑफ श्याम ट्रेडर्स पुणे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट हा नॉमिनल अकाउंट आहे आणि म्हणून डेबिट द एक्सपेन्स अँड लॉसेस अँड क्रेडिट द इन्कम्स अँड गेन्स. बुरी बात डेबिट साईडला आणि अच्छी बात क्रेडिट साईडला. प्लांट अँड मशिनरी टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट 700 रुपये डेप्रिशिएशन आहे. टू स्टॉक डेप्रिशिएशन आहे 300 रुपये लॉस आणि टू RDD 10% तो पण लॉस आहे, त्यामुळे डेबिट साईडला 500 रुपये. क्रेडिट साईडला बाय लाईव्ह स्टॉक वाढ झाली 200 रुपयाने, त्यामुळे इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ लाईव्ह स्टॉक. क्रेडिटर्स आपला इन्कम झालेला आहे आणि मग येथे टोटल करून घ्यायची. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करायचा आणि या उदाहरणामध्ये डेबिट साईड मोठी आलेली आहे, म्हणजे आपल्याला लॉस ऑन प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट झालेला आहे. आता लॉस किती झाला ते आपण पाहूया. डेबिटची टोटल आली 1,0500. क्रेडिट साईडला ओढून घेतली, 200 आणि 100 याची बेरीज केली, 1,500 वजा 300 लॉस झालेला आहे 1,200 रुपये, म्हणजे 1,200 भागिले 8 भाग द्यायचा. मग 8 एके 8, 4 8 पंच 40, म्हणजे 150 हा भागाकार आलेला आहे आणि म्हणून बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लॉस काळे 15-45 450, गोरे 15-45 450 आणि पांढरे 15-2 300 रुपये. आता हा लॉस आला क्रेडिट साईडला, तर त्याच्या अपोजिट साईडला ओढून घ्यायचा, म्हणजे डेबिट साईडला. नेक्स्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लेफ्ट हँड साईड डेबिट, राईट हँड साईड क्रेडिट. प्रथमतः राईट हँड साईडकडून सुरुवात करू आपण. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन काळे ₹11,000, गोरे ₹15,000 आणि पांढरे ₹8,000 इज देअर कॅपिटल. नेक्स्ट बाय रिझर्व्ह फंड. आता त्यांचा जो रिझर्व्ह फंड आहे तो रिझर्व्ह फंड किती दिलेला आहे, तर रिझर्व्ह फंडची अमाऊंट आहे 4,000 रुपये. तर हे 4,000 रुपये आपण डिस्ट्रीब्यूट करून घेणार आहोत आणि म्हणून रिझर्व्ह फंड आहे आपला 4,000. 4,000 भागिले 8, 8 पंच 40, भागाकाराला 500 रुपये, म्हणजे 500 गुणिले 3, 500 गुणिले 3 आणि 500 गुणिले 2 आणि म्हणून हा जो रिझर्व्ह फंड आहे हा रिझर्व्ह फंड आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला कशा पद्धतीने मेन्शन करायचा ते पाहूया. बाय रिझर्व्ह फंड काळे 1,500, गोरे 1,500 आणि पांढरे 1,000 आणि गुडविलच्या 2 एंट्रीज, त्यामधील ए एंट्री रेजची गुडविल अकाउंट डेबिट टू पांढरेज कॅपिटल अकाउंट. ही झाली आपलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची क्रेडिट साईड. आता आपण पाहूया डेबिट साईड. गुडविलची रिटर्न ऑफची एंट्री काळेज कॅपिटल अकाउंट डेबिट, गोरेज कॅपिटल अकाउंट डेबिट,
टू गुडविल अकाउंट म्हणजे टू गुडविल काळे 500 रुपये आणि गोरेच्या कॉलममध्ये 500 रुपये. त्यानंतर लॉस क्रेडिट साईडला आला होता, आपण लॉस डेबिट साईडला घेतला. टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट काळे 450, गोरे 450 आणि पांढरे 300 रुपये. आता आपण काय करणार, जो पार्टनर रिटायर झालेला आहे, पांढरे रिटायर झालेला आहे, त्याची आपण क्रेडिटची टोटल घेणार. 10,000 रुपये घेतली, डेबिट साईडला मांडली. 10,000मधून 300 रुपये त्याचे वजा केले लॉसचे आणि ती 10,000 वजा 300 बरोबर 9,700 रुपये एवढी रक्कम आपण त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करणार आणि म्हणून येथे टू लोन अकाउंट 9,700 रुपये. त्याच्यानंतर काळ्याची क्रेडिट साईड घेणार आपण, गोरेची घेणार. काळ्याची क्रेडिट साईड आहे 12,500 आणि गोरीची आहे 16,500. ती आपण घेणार डेबिट साईडला. काळे 12,500, गोरे 16,500. आता जो फरक येईल त्याला म्हणायचं टू बॅलन्स कॅरेट डाऊन, फरकाची रक्कम. काळे 11,550 आणि गोरे 15,550. डेबिट साईडला आली, ती जाईल अपोजिट साईडला म्हणजे क्रेडिट साईडला, म्हणजेच बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आता आपण पाहणार आहोत बॅलन्स शीट. बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2018. लायबिलिटीज आणि ॲसेट्स. लायबिलिटीजमध्ये कॅपिटल अकाउंट काळे 11,550, गोरे 15,550, टोटल 27,100. त्यानंतर पांढरेज लोन अकाउंट. पांढरेज लोन अकाउंट जे आहे तो आपल्याला आलेला आहे 9,700 रुपये. क्रेडिटर्स 8,900 लेस रिटर्न ऑफ 100 रुपये. आउटरला 8,800 रुपये आणि बिल्स पेबल ॲडजस्टमेंट नाही आहे 2,000. लायबिलिटीज 47,000. त्याच्यानंतर बिल्डिंग 10,000, प्लांट अँड मशिनरी 10,700 लेस डेप्रिशिएशन 700 रुपये. आउटरला 10,000. स्टॉक इनरला 10,000. लाईव्ह स्टॉक, पशुधन ॲड ॲप्रिशिएशन 200, टोटल 10,200. टेट्रस 500 रुपये, 5,000 लेस RDD 10%. आउटर 4,500. स्टॉक 6,600 लेस डेप्रिशिएशन 300 रुपये. आउटरला 6,300 रुपये आणि कॅश बॅलन्सवर परिणाम झालेला नाही, तर कॅश बॅलन्स 47,600 रुपये या पद्धतीने आलेला आहे. तर उदाहरण नंबर जे आहे 4, काळे, गोरे आणि पांढरे या उदाहरणाचा सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा आणि काही अडचण असेल तर आपल्या मीटमध्ये विचारा. व्यवस्थित स्टडी करा आणि उदाहरण वहीमध्ये सोल्युशन पूर्ण करा. धन्यवाद.